मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी 30 मे पासून पुन्हा एकदा उपोषणाची आंदोलनाची हाक दिलेली आहे आणि मराठाचं जे सातारा गॅझेट आहे ते लागू करावं यासह काही प्रमुख मागण्या घेऊन त्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे। आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली होती। जरांगेंनी आंदोलन करू नये असं आवाहन लाड यांनी केलं होतं। जरांगेंनी आंदोलनाची घोषणा करतात ओबीसी नेते लक्ष्मण हाकेही मैदानात उतरले। हाकेंनी मनोज जरांगेंवर निशाणा साधला। त्यासोबतच हाकेंनी प्रसाद लाड, शरद पवार आणि रोहित पवारांनीही आपल्या टीकेत लक्ष केलं। लाड यांच्यावर टीका करताना हाकेंची जीभ घसरली। हॉटेलवाला, झाडू पोछा करणारा आमदार तो मनोज जरांगेकडे जातो। काय कळतं मनोज जरांगेला आणि काय कळतं प्रसाद लाडला? आम्ही जर शिवराळ भाषेत बोलायला लागलो ना, मग हे टंबरेळ काय यांना नॉलेज आहे प्रसाद लाडला आणि मनोज जरांगेला? तुम्ही ओबीसीच्या अनात माती कालवायला चालला आहात। तो काय म्हणतो की मनोज दादानं हत्ती अख्खा गेलाय आणि शिपूट राहिलाय, म्हणजे ओबीसीचं आरक्षण सगळं संपलंय, आता शिपूट राहिलाय, तो शेपूट काढायला मी आलोय। म्हणजे तू ओबीसीचं आरक्षण संपवायला आलायस? भाजपनं तुला यासाठी पाठवलं? आजही सामाजिक न्याय विभागाचे पैसे वेगवेगळ्या खात्यांना डायल्यूट केले जातात ना। वंदनीय अजितदादा पवार यात माहीर होते। शिरसाटांची आदळ आपट तुम्ही बघितली, पण हे काय यांचं राजकारणामध्ये काय गुंतलंय, कुठं गुंतलंय? अरे एकदा जनतेसाठी काम करा ना। अरे द्या राजीनामे त्या मंत्रिपदाचे, सर्वसामान्य माणसं गळ्यात ताईत बांधून तुम्हाला घेतील। संघर्ष आम्ही करणार आहोत। कुणाला राजकारण करायचे त्यांना करू द्या, ओबीसीचे असू देत किंवा आमच्या SC ST मधले नेते असो, तुम्ही राजकारण करा साल्या हो। आम्ही संघर्षाची भूमिका घेणार। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।